फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. येरवड्यातील शास्त्रीनगर चौक आज संतापानं पेटला. नसरापूर आणि पर्वती स्वारगेट येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ महिलांचा प्रचंड जनआक्रोश रस्त्यावर उतरला. साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत प्रशासनाला थेट इशारा दिला. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घ्या, अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संविधानाचा गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये व पुण्यामध्ये होणारे अत्याचार हे काही केल्या थांबायला तयार नाही. नुकतीच नसरापूरमध्ये हृदय हेलावून टाकणारी घटना घडलेली असताना त्याच प्रकारची घटना पर्वतीच्या पायथ्याशी सुद्धा घडलेली आहे. या नराधमांना जोपर्यंत कठोर शासन होत नाही तोपर्यंत दुसऱ्या ठिकाणी चांगल्या प्रतीचा मेसेज जाणार नाही, संदेश जाणार नाही. या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला असे मागणी करतो, जर पोलीस प्रशासन आमच्या माता माऊलींना सांभाळण्यासाठी सक्षम राहिलेलं नसेल तर आता आमच्या माता माऊलींना हातामध्ये हत्यारे घेऊन फिरण्याची वेळ निर्माण झालेली आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेली आहे. आपण आज बघतोय आज मीडियामध्ये की नराधम कोण आहे हे बघण्यापेक्षा त्याच्या जातीचा तो कुठल्या जातीचा आहे हे बघितलं जातं. असलेला मानसिक जे वृत्ती आहे, त्यांची जी घाणेरडी वृत्ती आहे, ह्या असल्या माणसांना कुठली जात नसते हे आधी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हा कुठल्याही जातीचा असो, कायदा प्रत्येकासाठी सक्षम आहे. आमच्या मागण्या आहेत की महिला सुरक्षित नाहीये, पण पोलीस प्रशासन आहे, सक्षम आहे, पण त्यांचेही कुठेतरी हात बांधलेले आहेत. त्यांचे हात बांधल्यामुळे तो आपला जो वर्ग आहे, पोलीस अधिकारी वर्ग, तो तिथपर्यंत पोहोचत नाही आणि पाहिजे ती कारवाई होत नाही. जो कृत्य करतो, जो अपराधी आहे, तुम्हाला जर सजा द्यायला जमत नसेल तर त्याला तुम्ही आमच्या स्वाधीन करा. आम्ही ठरवू, आम्ही पब्लिक ठरवू की त्याला काय सजा द्यायची आहे. माझी ही एक मागणी आहे सरकारला की आम्हाला तुम्ही परमिशन द्या की आमच्या प्रत्येक महिलेकडं कुठलीही गोष्ट असू द्या, म्हणजे साधी चाकू किंवा सोळा जरी आम्हाला ठेवायचा असेल तर त्याचं तुम्ही परमिशन द्या. आज मला शिवाजी महाराज आठवत आहे. शिवाजी महाराजांच्या ज्या काळात महिलांना जे त्यांचा गौरव होता ते शिवाजी महाराजांच्या काळात होता. शिवाजी महाराजांनी एका व्यक्तीला फक्त त्याचेच पाय हात सगळे कापून रस्त्यावर ठेवले होते. सगळ्यांनी निषेध केला होता की आम्ही कोणालाही कुठल्याही शिवाजी महाराजांनी जे आतापर्यंत केलं होतं ते सगळे विसरलेले आहे. आता तर भारतीय संविधान आपल्याकडे आहे तरीही सुद्धा आपल्याला न्याय मिळत नाहीये. न्याय व्यवस्था ही पार खालच्या थराला गेलेली आहे. आता जर लहान लहान मुली सुरक्षित नसेल तर आमच्या सगळ्यांना खूप भीती आहे. आता तर असा प्रसंग आलेला आहे की मुलींना बाहेर काढायचं की घरातच ठेवायचं हे संविधानाने बाबासाहेबांचं स्वप्न नव्हतं. पण आजचा जो काळ आहे तो खूप दयनीय आहे, खूप खराब आहे. काय आहे त्याला शब्द नाहीये. आता नुकतंच भोर तालुक्यामध्ये नसरापूर या गावी एका 3.5 वर्षाच्या चिमुकली बाळावर 65 वर्षाच्या, ज्याला आपण आजोबा म्हणतो, असल्या नराधमाने, त्यांना आजोबा म्हणण्याची पण लायकी नाही, असल्या माणसाच्या विकृत भक्तीने त्या मुलीवरती अत्याचार केला आणि अत्याचार करून तिच्या तोंडामध्ये पायातले मोजे काढून तोंडात भरण्यात आले. तिला छातीत बुक्क्या मारून त्या शेणामध्ये गवतामध्ये तिला पुरण्याचं काम तो नराधम करत होता आणि गोष्टीला न्याय मिळालाच नाही. तोच लगेच आता 2 दिवसात याच पुणे शहरामध्ये स्वारगेट या परिसरामध्ये 9 वर्षाच्या त्या चिमुकलीवरती आपला स्वतःच आजोबा हा अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा शेजारच्यांना कळतं तो अत्याचार थांबला जातो. म्हणजे आपला महाराष्ट्र आपला पुणे ठेवलाय कुठं नेऊन. तर या अशा नराधमांना कुठंतरी न्याय व्यवस्थेला अशी मागणी आहे आमची की असल्या माणसांना
आतमध्ये फाशी देण्यापेक्षा या रोडवर चौकामध्ये माणसाच्या ताब्यात करावं किंवा त्यांच्या समोर त्या नराधमाला पहिला मारावं ट्याचावं, नंतर त्याला फाशी द्यावी, जेणेकरून असं परत पुढील कृत्य कुणी करणार नाही. तिथे शिवाजी महाराजांसारख्या राज्यांमध्ये महिला सुरक्षित मानली जायची, पण आजच्या काळामध्ये कलियुगामध्ये ती महिला आज सुरक्षित राहिलेली नाहीये. लहान मुलं असतील किंवा वृद्ध महिला असतील असे देखील सुरक्षित राहिलेले नाहीये. तर तरुण पिढी काय सुरक्षित राहणार आहे? महिलांनी घराबाहेर पडून काम करायचं की नाही, बाहेर जायचं की नाही, संध्याकाळपर्यंत आपण घरी परत सुखरूपणे येऊ की नाही, हा मोठा प्रश्न, हा गहन प्रश्न आज पुणे शहरामध्ये महिलांच्या समोर उभा राहिलेला आहे. तर अशा प्रकारे जर सर्वांनी एकी दाखवली आणि सगळ्यांच्या पाठीशी एकमेकांना माझं आहे म्हणून जर आपण उभे राहिलो तरच ही गुन्हेगारी वृत्ती आणि बलात्कारी वृत्ती थांबणार आहे. त्यामुळे यापुढे आपण सगळ्यांनी एक होऊन या सगळ्यांचा निषेध करूया. 70 वर्षीय इंगळे आजींनी हातात फलक घेत थेट सिग्नलवर उभं राहत न्याय हवा, नराधमाला फाशी द्या अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यांच्या आवाजानं संपूर्ण परिसर हादरून गेला. कविता घाडगे, प्रसाद तनपुरे, सागर वानखेडे, सुनंदा कांबळे आणि विविध मंडळे, प्रतिष्ठान, संस्था व नागरिक मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले. ही फक्त एका चिमुकलीची लढाई नाही, हा प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, असा संतप्त आणि ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या.